आपला कॅश फ्लोचा हा आता सेकंड क्वेश्चन आहे. आधीचा क्वेश्चन वन थोडेसे डिटेल सांगितल्यामुळे तो व्हिडिओ थोडा मोठा आहे. फास्ट करून जरी बघितलात 1.25च्या स्पीडला तरी चालेल, किंवा समजण्यासाठी तो नॉर्मल स्पीडला जरी चेक केलात. मी ऑलरेडी शेअर करताना तुम्हाला थोडासा फास्ट करूनच शेअर केलाय. त्यामुळे तुमच्या कन्व्हिनियन्सने बघा, फक्त पोस्टिंग समजून घ्या कोणती कुठे घ्यायची आहेत ती. सेकंड क्वेश्चन साठी सुद्धा मी फायनान्सिंग कॅश फ्लो इथे मार्क केलेत, इक्विटी प्रेफरन्स आणि डिबेंचर्स सगळे आयटम सेम आहेत, फक्त व्हॅल्यू चेंज आहेत. प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. आणि इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो इकडे मार्क केलेत, बिल्डिंग, फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट हे ह्या बाजूला आले. आता इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग मार्क केल्यानंतर हातात ते मॅक्सिमम आयटम ऑपरेटिंग कॅश फ्लो मध्ये येतात. आता प्रश्न सॉल्व्ह करत असताना मी आता एक्सप्लेन कमी करतोय, फक्त पोस्टिंग कसं घ्यायचंय ते तुम्हाला सलग सांगत जातो. पोस्टिंग मध्ये सगळ्यात पहिलं मी सांगितलेलं की स्टेप वन, कॅश आणि बँक बॅलन्स हे ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही पण लिहून घ्यायचे. तर ओपनिंग कॅश 144, ओपनिंग बँक बॅलन्स 56, हे कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये सगळ्यात बॉटमला घ्यायचे. ओपनिंग कॅश होती 144 आणि ओपनिंग बँक बॅलन्स 56 हे ओपनिंगला लिहून झाल्यानंतर क्लोजिंगचे काय आहेत बघूया. क्लोजिंग 194 आहे आणि 72,000. 194 आणि 72 दोन्ही पण आकडे म्हणजे 2,66,000 एवढा आपला क्लोजिंगचा कॅश बॅलन्स येतोय. या दोन्ही मधला जो काय डिफरन्स येणार आहे तो आपला टोटल कॅश फ्लो येईल. आता ह्याप्रमाणे पहिले आयटम्स आपण घ्यायचे इन्व्हेस्टिंगचे. इन्व्हेस्टिंगसाठी बिल्डिंग, फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट हे तीन आयटम्स मार्क केले होते. त्याच्यात अमाऊंट इन्क्रीज किंवा डिक्रीज काय काय आहे ते बघायचं. सगळ्यात पहिलं आता लँड अँड बिल्डिंग बघूया. लँड अँड बिल्डिंगचं अमाऊंट कमी झालेलं दिसतंय. 13,50,000 आणि 1260 कमी झालंय. आता आधीच्या क्वेश्चनला सांगितल्याप्रमाणे फिक्स असेटचं अमाऊंट कमी झालं तर दोन पैकी एक रिझन असू शकतात. फिक्स असेट कमी झाले, मी तरी सुद्धा एकदा रिपीट करतो, समजा फास्ट ट्रॅक मध्ये तो बघायचा राहून गेलेला असेल. तर फिक्स असेट जर कमी झाला तर एक रिझन असतं तो सोल्ड आहे, आणि सेकंड रिझन असतं त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज केले. आता ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज पैकी फिक्स असेट जर का सोल्ड झालेला असेल तर तो आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला असतो की किती किमतीला सेल केला, मग त्यात प्रॉफिट झाला की लॉस झाला, अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि जर सोल्ड बद्दलची इन्फॉर्मेशन नसेल तर आपण समजायचं डेप्रिसिएशन. हे कधी वापरायचं, जर फिक्स असेट कमी झालेला असेल तरच. वाढला असेल तर तो परचेसच असतो फक्त. कमी झाला असेल तरच ह्या दोन पैकी एक पॉसिबिलिटी असते. त्याच्यापैकी सोल्ड ही पॉसिबिलिटी आत्ता नाही, म्हणजे राहिलं फक्त डेप्रिसिएशन. मग डेप्रिसिएशन हे आपण इन्व्हेस्टिंग मध्ये न घेता नॉन कॅश मध्ये घेतो. नॉन कॅश मध्ये डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, आणि या दोन्ही मधला डिफरन्स काढला तर तो 90,000 डिफरन्स येतो. त्यामुळे 90,000 डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग झालं. जे बिल्डिंग आपण परचेस किंवा सेल केली नव्हती त्याच्यावर फक्त डेप्रिसिएशन चार्ज केलं होतं. परचेस किंवा सेल केली असेल तर तो इन्व्हेस्टिंग मध्ये आला असता. बघताना काही जणांना शंका येईल की हा मी इन्व्हेस्टिंगच्या कलर मध्ये मार्क केलंय, पण पोस्टिंग तर मी इकडे घेतलंय ऑपरेटिंग मध्ये, असं का? तर इन्व्हेस्टिंग मध्ये इथे क्लिअरली काय सांगितलंय की फिक्स असेट इन्क्रीज डिक्रीज, इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज डिक्रीज ड्यू टू परचेस अँड सेल. फक्त खरेदी किंवा विक्री झाली असेल तरच तो या हेडिंग खाली आला असता. कारण पैसे आलेत किंवा गेलेत असं झालं असेल तरच मग त्याचं इथे इन्व्हेस्टिंग मध्ये पोस्टिंग येईल. डेप्रिसिएशन चार्ज केलंय म्हणजे पैशांवर काही फरक पडलेला नाहीये, मनी इन्व्हॉल्ड नाही, नो इनफ्लो नो आउटफ्लो, म्हणून त्याला आपण घेतोय नॉन कॅश ऍडजस्टमेंट. सेकंड, फर्निचर. फर्निचर आता इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय. फर्निचर 250चं 5,40,000 झालंय. म्हणजे ओपनिंगला आपल्याकडे 2,50,000चं फर्निचर होतं आणि आता ते 5,40चं आहे, म्हणजे वाढलंय फर्निचर. त्याचा अर्थ आपण फर्निचर इन्क्रीज झालंय
इन्क्रीज झालं याचा अर्थ फर्निचर परचेस केलेलं आहे. इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो मध्ये यायचं आणि इन्व्हेस्टिंगच्या अंडर लिहायचं परचेस ऑफ फर्निचर आणि ओपनिंग क्लोजिंग मधला डिफरन्स काढायचा. 250 आणि 540 यातला डिफरन्स 2,90,000 येतोय ना, कन्फर्म करा आणि लिहा परचेस ऑफ फर्निचर 2,90,000. तिसरा आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट 320 आणि 585 अशी आहे. म्हणजे परत इन्व्हेस्टमेंट वाढली आहे. रिझन परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, दोन्हीतला डिफरन्स काढायचा 320 आणि 585 म्हणजे 2,65,000 असा याच्यामध्ये डिफरन्स येतोय. 265 एवढ्या अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट परचेस केली. आता हे दोन्ही परचेस केलेत म्हणजे आपल्याकडे कॅश आली की गेली? तर पैसे गेलेत, परचेस केले म्हटल्यानंतर आपल्याकडचे पैसे गेलेत, त्यामुळे हे -290 येतील. आणि परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा पैसे गेलेत त्यामुळे हे मायनस येतील. दोन्ही केसेसमध्ये तुम्ही वहीत लिहिताना ब्रॅकेटमध्ये हा आकडा लिहायचा आहे. इथे फक्त मी त्याला मायनस साईन घेतो. आणि पहिल्या प्रश्नाला मी शेवटी एक तुम्हाला लिहून दाखवलंय, ऍसेट वाढला तर तो निगेटिव्ह घ्यायचा. त्याप्रमाणे इथे दिसतंय तुम्हाला की ऍसेटची व्हॅल्यू वाढलेली आहे. इथे सुद्धा इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढलेली आहे. ऍसेट वाढला तर तो लिहिताना इथे निगेटिव्ह लिहायचा, कारण पैसे जातात आपले. असेट वाढलाय म्हणजे आपली कॅश आउटफ्लो झाली आहे, त्यामुळे इथे लिहिताना निगेटिव्ह लिहायचा. अशा प्रकारे इन्व्हेस्टिंगचे झाले. इन्व्हेस्टिंग नंतर पुढचा पार्ट आपण घ्यायचा फायनान्सिंग. फायनान्सिंग मध्ये सगळ्यात पहिलं बघा, इक्विटी कॅपिटल 9 आणि 10,50 असं आहे. म्हणजे कॅपिटल वाढलंय, आपण नवीन शेअर्स इश्यू केले. इन्क्रीज इन इक्विटी कॅपिटल असं इथे यायला पाहिजे. आपण लिहूया इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स 1,50,000, किंवा तुम्ही नुसतं इक्विटी शेअर्स जरी लिहिलं तरी पण चालेल. कोणत्या कारणामुळे पैसे आलेत किंवा गेलेत तेवढं आपल्याला इथे दिसलं पाहिजे. तर इक्विटी कॅपिटल 9चं 10,50 झालंय, म्हणजे 1,50,000 ने इन्क्रीज झालंय. इन्क्रीजचं रिझन मी इथे लिहिलंय इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स 1,50 आणि इनफ्लो आहे म्हणून हा आकडा पॉझिटिव्ह. तसंच पुढचं प्रेफरन्स कॅपिटलचं काय झालंय बघा, 6,50 आणि 9,00,000. प्रेफरन्स कॅपिटल 6,50 आणि 9,00,000 आहे, म्हणजे अमाऊंट वाढलंय. परत अमाऊंट वाढण्याचं रिझन काय असणार आहे, तर इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स. फरक किती आहे 6,50 आणि 9 मध्ये? 650 आणि 9, म्हणजे डिफरन्स 250 येतोय. इथे आकडा येईल 2,50,000 आणि पॉझिटिव्ह येईल, कारण आपल्याकडे तेवढे पैसे आलेत. 2,50,000 चे नवीन प्रेफरन्स शेअर्स आपण इश्यू केलेत, म्हणून इथे घेताना 2,50,000 असा आकडा पॉझिटिव्ह घ्यायचा. आणि आधीच्या क्वेश्चनला जो नियम सांगितला की लायबिलिटी जर का इन्क्रीज झाली असेल तर प्लस येतं. दोन्ही केसेसमध्ये आता अमाऊंट वाढलं होतं, आपण ते पॉझिटिव्ह घेतलंय. डिबेंचर्सचं काय झालंय, 3,00,000 होते आणि ते 450 झाले, म्हणजे 1,50,000 ने डिबेंचर्स वाढलेत. पुन्हा इथे घ्यायचं इश्यू ऑफ डिबेंचर्स. अमाऊंट आहे 1,50,000 आणि लायबिलिटी इन्क्रीज आहे त्यामुळे हा आकडा पॉझिटिव्ह घेतलाय. आपल्याकडे 1,50 एवढी कॅश डिबेंचर होल्डर्स कडून जमा झाली. अशा प्रकारे तिन्ही सुद्धा फायनान्सिंगचे आकडे आपले घेऊन झाले. इक्विटी, प्रेफरन्स आणि डिबेंचर्स तिन्हीचं अमाऊंट वाढलेलं दिसत होतं ओपनिंग पेक्षा क्लोजिंगला, म्हणून तिन्ही आकडे आपण इथे पॉझिटिव्ह घेतले. तिन्ही केसेसमध्ये इश्यू आहे. इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग आपलं झालं. आता मुख्य पार्टकडे यायचं, ऑपरेटिंग. ऑपरेटिंग मध्ये स्टार्ट आपण करतो नेट प्रॉफिट फॉर द इयर किंवा चेंज इन पीएनएल अकाउंट अशी आपण स्टार्ट करतो. पीएनएल अकाउंटचा आकडा 180 आणि 280 असा दिसतोय, म्हणजे फरक दोन्ही मधला 1,00,000चा आहे. म्हणजे इथे आपल्याला घेताना नेट प्रॉफिट फॉर द इयर 1,00,000 घ्यायचे आणि 1,00,000 लिहिले की मग ठरवायचा हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर प्रॉफिटचा बॅलन्स 180 होता, तो वाढून 280 झालाय, म्हणजे वर्षभरामध्ये आपण 1,00,000चा प्रॉफिट कमवलाय. ओपनिंग पेक्षा क्लोजिंगची व्हॅल्यू वाढलेली दिसते, म्हणजे आपला प्रॉफिट 1,00,000ने वाढलाय. आणि सेकंड लॉजिक, लायबिलिटी इन्क्रीज झाली म्हटल्यानंतर प्लस करायची. लायबिलिटीची व्हॅल्यू 180 ची 280 झाली, आकडा प्लस येईल.
फक्त हेडिंग तुम्ही करेक्टली ठरवायचं. चिन्ह मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय तसं ओळखलं तरी चालेल. लायबिलिटीला अमाऊंट वाढलं असेल तर चिन्ह पॉझिटिव्ह घ्या. तसं इथे 1 लाख आलं. आता राहिलेले जे आयटम्स आहेत, इन्व्हेस्टिंग झाले, फायनान्सिंग झाले. आता फक्त आपल्याला करंट लायबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत ते शोधत जायचे. तिकडे क्रेडिटर्स दिसत आहेत. दुसरा आहे बिल्स पेएबल. तर क्रेडिटर्स मध्ये काय झालंय बघूया. क्रेडिटर्स 2 लाख आणि 140 असे आहेत. म्हणजे क्रेडिटर्स कमी झाले. वर्किंग कॅपिटल चेंजेस मध्ये येईल. डिक्रीज इन क्रेडिटर्स अमाऊंट ह्या दोन्हीतला डिफरन्स म्हणजे 60,000. आता लिहिताना मी इथे -60 लिहिलंय, कारण लायबिलिटी कमी झाली आहे म्हटल्यानंतर आपल्यासाठी तो कॅश आउटफ्लो आहे. आपण क्रेडिटर्सना 2 लाख देणं लागत होतो, आता 140 देणं लागतोय, म्हणजे 60,000 आपण त्यांना पे केले. पे केलेत म्हटल्यानंतर आपली कॅश गेली आणि अमाऊंट -60 इथे दिसेल, कॅशचा आउटफ्लो आहे म्हणून. डिक्रीज इन क्रेडिटर्स -60 इन अदर लॉजिक. लायबिलिटी कमी झाली आहे, त्यामुळे आकडा निगेटिव्ह. ओके, पुढचं बिल्स पेएबल 170 चे 210 झाले, म्हणजे इथे इन्क्रीज इन बिल्स पेएबल. इन्क्रीज इन बिल्स पेएबल 170 चे 210 झालेत, म्हणजे इथे प्लस 40,000 येतील, 40,000 प्लस येतील. लायबिलिटी वाढली आहे, त्याच्यामुळे आकडा इथे पॉझिटिव्ह. नंतर डेटर्स 210 चे 3,5 झालेत, म्हणजे दिसताना आपल्याला इन्क्रीज इन डेटर्स म्हणून घ्यायला लागेल. इन्क्रीज इन डेटर्स कितीने डेटर्स वाढले? 210 चे 3,5 म्हणजे 95,000. आणि चिन्ह निगेटिव्ह घ्यायचे, ब्रॅकेटमध्ये 95,000 घ्यायचे. कारण काय आहे, डेटर्सची जी व्हॅल्यू होती याच्यामध्ये आपल्याला असेट वाढलाय म्हणून चिन्ह निगेटिव्ह. आणि पुढचा आहे स्टॉक. स्टॉक 190 चा 234 झालाय. इन्क्रीज इन स्टॉक कितीचा फरक पडलाय स्टॉक मध्ये? 190 आणि 234 म्हणजे 44,000 ने स्टॉक वाढलाय, त्यामुळे इथे असेट इन्क्रीज झालाय, आपण -44,000 घ्यायचे. कॅश बँक आपले ऑलरेडी लिहून झालेत. लास्ट आयटम आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. यातला ओपनिंगचा मी इथे मार्क केलाय, टॅक्स पेड असतो, आणि क्लोजिंगचा आहे तो नॉन कॅश आयटम असतो. तो ओपनिंगचा जो टॅक्स पेड असेल तो इथे 120 घ्यायचा, आणि क्लोजिंगचा जो आहे तो प्रोव्हिजन फॉर टॅक्स म्हणून नॉन कॅश ऍडजस्टमेंट मध्ये 160 घ्यायचा. याप्रमाणे सगळे आयटम्स आपले बॅलन्स शीट मधले ट्रान्सफर झाले. थोडं मी फास्ट घेतलंय, कारण आधीचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन आपला झाला होता. त्या हेडिंग खाली ते आयटम्स आपले घेऊन झाले. टॅक्सचा शेवटचा आयटम होता. फक्त एकदा क्रॉस चेक करूया. ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे 71,000. इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो -555, 555 गेलेत आपले. आणि फायनान्सिंग कॅश फ्लो 5,50,000 पॉझिटिव्ह, सगळे पैसे हे आले होते. नेट आपला येतोय 66,000. त्याच्यामध्ये ओपनिंगचे 2 लाख ऍड केले की आपली फायनल व्हॅल्यू झाली 266. आता हे 5 आकडे फक्त मॅच होतात ना बघायचे. 71 प्लस 555 आणि प्लस 550, या तिन्हीचा नेट आउटकम आपला 66,000 येतोय. ओपनिंग ऍड केले की फायनल आपली टॅली होती 266. हा कॅश फ्लोचा सेकंड क्वेश्चन होता. प्रश्न आधी सोडवा आणि त्यानंतर तुम्हाला हे सोल्युशन देतो, हे फक्त क्रॉस चेक करा की ह्याच्याप्रमाणे सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. ओके, थँक्यू.